भक्ताई से जाना के
Thank you.
भक्त ऐसे जाना देही उदास गेले आशा पाश विषय तो त्यांचा झाला नारायण निर्वाणी गोविंदाचे माझे पुढे काहीच साकडे करून विषय तो त्यांचा झाला नारायण सत्य कर्म भावे साह्य घातलिया सत्य कर्म भावे साह्य घातलिया भय नावडे जलधर माता श्रीमंत श्री जगद्गुरु काय म्हणतात महाराज भक्त ऐसे जानाचे देही उदास गेले आशा पाश नावडे जनधर माता पिता जगद्गुरु भक्तांचं रक्षण सांगतात भक्तांची अवस्था सांगतात भक्त कुणाला म्हणता येईल की जे देही उदास या अवस्थेला जे आहेत त्यांना भक्त म्हणता येईल अशा भक्तांचा विषय नारायण झालेला असेल आणि मुख्य म्हणजे गेले आशा पाश निवड अशी ज्या भक्तांची अवस्था त्यांना भक्त म्हणतात की जे देहावरती उदास आहे ज्यांच्या आशा पाशाचं निवारण झालेलं आहे ज्यांचा एकच विषय असणारा नारायण झालेला आहे ज्यांची एकाच ठिकाणी आवड आहे आणि एकाच ठिकाणी आवड असल्यामुळं तीच आवड या भक्तांचा सांभाळ करते निर्वाणी गोविंद असे मागितले की ज्यांची अवस्था आहे महाराज त्यांना भक्त म्हणू शकतात भक्त ऐसे भक्त जाणार की जे देही उदास की जे देहावरती उदास आहे असे भक्त असू शकतात अशांना भक्त म्हणता येईल कारण त्यांचा आशापाश गेले आशापाश निवारणी त्यामुळे काय साहजिकच एक विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधर म्हणून या अभंगातून महाराज भक्तांची अवस्था ही आजची असणारी नैमित्तिक कीर्तन सेवा रवींद्र चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शास्त्राने आपल्याला 3 प्रकारची ऋण सांगितली देव ऋण गुरु ऋण आणि मातृ ऋण या 3 ऋणामध्ये आपण आहोत पहिलं ऋण देवाचं कारण सगळ्यात मोठं ऋण त्याच आहे देवी दिला देव तो या झाडा पाता बाधिकेचा हा देह त्यानं आपल्याला दिलाय त्यामुळे आपण त्याच्या ऋणात आहे तो आपल्या ऋणामध्ये आणि आपण त्याच्या ऋणामध्ये असल्यामुळं साहजिकच त्याचं नाव घेणे आपलं कर्तव्य आहे जेणे हा जीव दिला कयाचे करीन जगत जीवन नारायण गायीन गुण म्हणून आपण देव ऋणामध्ये गुरु
जीवाचा अंगीकार केला आणि योग्य वाट दाखवली. का गुरु दाविली या वाटा येऊन विवेक तीर्थ तथा भुवन या मळकटा बुद्धीचा ते नंतर नाथराय म्हणतात गुरु असली सापडे ना तोय धरावे ते पाय आधी. कोणती सोय त्यांच्याशिवाय सापडणार नाही. ज्ञानदेव म्हणे करलो आता उद्धरिलो गुरु कृपे. म्हणून गुरु ऋणामध्ये आपण आहोत. गुरु ऋण म्हणजे संतांचं ऋण. मार्ग जाऊन गेले दयानिधी. कारण या ऋणातून मुक्त होण्यासाठी या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी काही जरी दिलं तरी काय द्यावे. काय द्यावे अशी वावे उतरावे सेविका हा पायी. आली मुखा वाटे अमृत आता असणारे गुरु म्हणजे संतांचं रूप. आणि तिसरा प्रकाराचे या ठिकाणी डेकोराचे गीत याप्रमाणे देव ऋण गुरु ऋण आणि या ऋणामध्ये आपण आहोत. आणि या ऋणामधून काहीतरी उत्तीर्णता होता यावं यासाठी आजची असणारी नैमित्तिक कीर्तन सेवा. कारण पुण्यवंत भावे घेता सत्यनारायण हे माझी या रायानं आजची असणारी ही नैमित्तिक कीर्तन सेवा. महाराज या ठिकाणी भक्तांच्या अवस्थेचं वर्णन. भक्तांची अवस्था बघण्या अगोदर आधी भक्त कोणाला म्हटलं पाहिजे हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे किंवा कळलं पाहिजे. कारण आपण मग म्हणून उपयोग नाही. कारण आपण म्हणायला आपली याची काही लाभदत्तक असते. कोण शिंगणापूरचा भक्त आहे, कोण तुळजापूरचा भक्त आहे, कोण अक्कलकोटचा भक्त आहे, कोण पंढरपूरचा भक्त आहे. पण असं जरी आपण आपली टेरी पडवून घेतली तरी भक्त म्हणायसाठी त्या अवस्थेला पोचलं पाहिजे. तरच काहीतरी भक्त म्हणता येईल. पुन्हा काय भागवतामध्ये सांगतात भक्त म्हणून घ्यायला बरं वाटतं. भक्त म्हणवेता वाटे गोड पण कोणी भजन मुद्रा अति अवघड. भक्त म्हणून घ्यायसाठी ती मुद्रा आपल्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. भजन मुद्रा की जी अति अवघड आहे. भक्तीचे अंतर अति गूढ न कळे उघड वेदशास्त्र.
भक्तीचा अंतर कोणालाच कळलेला नाही. न कळे उघड वेदशास्त्र श्रुतीशास्त्र कोणालाही या भक्तीचा अंतर कळलेला नाही, की हे अंतर फक्त भक्तांना कळ. म्हणून तर ज्ञानोबांना सांगावं लागलं, वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण वेद जाणून गेला पुढे मौनावला. की जे अंतर जी भक्ती कुणालाही कळली नाही, भक्ती प्रेम सुख पंडिता वाचका ज्ञानी असतो. आत्मनिष्ठ जरी झाला जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. या भक्तीचा अंतर कोणालाही कळलेलं नाही. वेद अनंत बोलिला अर्थही तुकाची साधेला. विठोबाचे शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे काय हे एकच फक्त विठोबाची शरण जावे. या पलीकडे काय त्यांना सांगता आलं नाही. असं असणारं भक्तीचं अंतर त्या भजन मुद्रा अति अवघड सांगितली. असं जर असेल तर या भक्तीशिवाय भावबळे आकडे एरवी करतळी आवडे या भक्तीशिवाय त्याला आकर्षक येऊ शकत नाही. तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधीला. कारण तो कसा आहे भक्ती सुखा बांधलेला. भक्ती सुखासाठी वेडा झाला लाचावला भक्तीची. भक्तीला तो लाचवतो. पण ती भक्ती कशी असावी हे देखील महत्वाचं आहे. कारण भक्ती करत असताना भक्ती त्याला ज्याप्रमाणे अभिप्रेत आहे त्याप्रमाणे भक्ती केली पाहिजे. आपल्याला जशी करू वाटेल कळेल तशी भक्ती करण्याला काही अर्थ नाही. आपली व्यवहारात एक म्हण आहे, आले मनाला गेलं क्षणाला मोठं चुकलं बसलं. हा झाला आपला प्रकार. पण त्याला अभिप्रेत असणारी भक्ती मात्र अशी नाही. अहर्निशी माझी करता अहर्निशी माझी वार्ता अहर्निशी माते ध्याता भक्ती तत्वता ती नाव. की जय भक्ती करतात त्यांनी अहर्निशी माझीच कथा करावी, अहर्निशी माझीच वार्ता करावी, अहर्निशी माझंच ध्यान करावं. या नाव भक्ती. त्या भक्तीमध्ये पडता जड
अंतर पडलं नाही पाहिजे. किती देह जावो पांडुरंगी दृढ भाव. त्या भक्तीच्या पाठीमागचा भाव महत्वाचा. कोणता? पांडुरंगी दृढ भाव. आणि हा भाव ज्यांनी जतन केला, ज्यांनी वाढवला, त्यांच्याबद्दल महाराज बोलताना म्हणतात निष्ठावंत भाव निर्धार ज्यांचं काय असेल ते एक निष्काम निश्चय विठ्ठली विश्वास पाहो नये वास आणि ज्यांची अवस्था आहे महाराज त्यांना भक्त म्हणतात. या भक्तांची अवस्था वर्णन करताना महाराज ऐसे भक्त जाना की जेही गेले आशा पाश निवारण त्यांच्या ठिकाणी आशा नाही. जे देहावरती होत असतात अशी ज्या भक्तांची अवस्था असेल महाराज त्यांच्याविषयी बोलतात. विषय तो त्यांचा नावडे जनधन. सगळे विषय जरी निरसन झाले असले तरी एक का होईना विषय त्या ठिकाणी राहिलेला आहे. कोणता विषय? तोच विषय की जो विषय तो त्यांचा त्यांची अवस्था आहे त्यांच्याविषयी महाराज बोलतात. भक्ता इथे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारण. विषय तो त्यांचा नाव माता पिता.
भक्त ऐसे जाना जे तेही उदास गेले अशा पाठीवान विषय तो त्यांचा राधा नारायण नावडे जलधर माता पिता भक्तांची अवस्था वर्णन करताना सांगतात की भक्त असे जाणता येऊ शकतात की जे देही उदास म्हणजे जे भक्त आहेत ते देहावरती उदास आहेत. कारण जे देहावरती उदास आहेत त्या सगळ्यांनाच भक्त म्हणता येणार नाही. कारण ज्याला हे शरीर नकोस झाले, जो आजाराने खितपत पडलेला आहे, ज्याला जगण्याचा कंटाळा आलेला आहे, त्याला सुद्धा हा जीव नको वाटतो. म्हणून तर आपण म्हणतो ह्याच्यापेक्षा गेलेलं बरं. पण असं जर असतं तर त्याला उदास म्हणता येत नाही. या अवस्थेला उदास म्हणता येणार नाही. पण म्हणावं लागेल कशाला तर या भक्तांच्याच अवस्थेला तिथे देही जे भक्त आहेत ते देहावरती उदास आहे. मग विचार जर केला देहावरती उदास का, कारण देहाला आल्याशिवाय भक्ती घडतच नाही. याची जन्मी घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही. किंबहुना दिलेंद्रिये हातपाय कान डोळे बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण अमरू. नारायण जोडायसाठी ज्या ठिकाणी बाहुले मनुष्य ही तिचे ज्ञान नाते पाहिजे या सगळ्याची प्रकार तो खेळ मांडलेला हो. खेळ मांडलेला या संसाराचा या सगळ्या फक्त भक्ती करा. सगळ्यांनी माझी भक्ती करा या हेतून असणारा परमात्म्याने ह्या सगळ्या देहाची निर्मिती केली. पण अशा देहाला येऊन जर उदास राहायचं तर भक्ती
कशी करायची म्हणजे देहाविषयी इच्छा बाळगायची ना, तर याचं उत्तर असं की या देहाला जरी आलो तरी सुद्धा हा देह कोणाचा आहे हे सत्य मानलं. पिंड हा उसना आणि लापाचा शेकीला गीत्याचा देह आपल्याला मिळालेला आहे, आपण मिळवलेला नाही. म्हणून तर दिली इंद्रिय हात पाय कान वटले देवे दिला देह भजना. फक्त एकाच कारणासाठी भजनासाठी तो ओमकार हे मानणं म्हणजे त्या नरदेहाच्या पाठीमागचा हिंदोय, म्हणजे त्या नरदेहाविषयी उदास राहणे. कारण उदास झाल्याशिवाय देहाच्या निराशे माझे ऐसे काया म्हणजे देहाविषयी उदास व्हायचं. कबीर महाराजांचा दृष्टांत असा आपल्याला बघता येईल. कबीर महाराज रस्त्याने चालले होते. रस्त्याने चालत असता एक कुत्र त्या ठिकाणी आल्याने कबीर महाराजांच्या मांडीला चावायला लागले. पण ते कुत्र चावतंय, कबीर महाराजांच्या मांडीत रक्त येतंय. कबीर महाराज काय त्याला हार मानायला तयार नाही. तो समोर उभारलेला एक माणूस होता, त्यानं बघितलं कबीर महाराज काय हाड म्हणायला तयार नाही. कुत्रा तर चावायला लागलाय. तो माणूस कबीर महाराजांजवळ आला आणि सांगितलं, महाराज कुत्र मांडीला चावा घ्यायला लागले, रक्त घ्यायला लागले, त्याला हाड तरी म्हणा. कबीर महाराजांनी एका वाक्यात सांगितलं, कुत्रा ज्याने चमडी ज्याने, कारण ती चमडी असतानाच माझी नाही, त्यामुळे मी ती कुत्र्याला तर न हाड म्हणायचा काही विषय नाही आणि चमडीला बी जाऊ नको म्हणून काय सांगायचा विषय नाही. कारण हे असतानाच माझं नाही, कोणाचं आहे? त्याचा आहे, ज्यानं दिलं आहे त्याच्यापासून हे माझाही जाणार आहे. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ लाविला सबळ अहंकार या पाठी. या न्यायानं जे देहाच्या ठिकाणी उदास असतात, महाराज त्यांना भक्त म्हणतात की असे भक्त जाणार भक्त ऐके जाणार जे देही उदास, की जे देहाविषयी उदास आहे. देह मिळाला तरी तो देह आपला आहे असं मानत नाही. कारण देह हे ताळाचे धन कुबेराचे मुख्य माणसाचे काय आहे. हा असणारा भाव या भक्तीच्या पाठीमाग या भक्तांचा, म्हणून त्यांच्या हातनं भक्ती सुद्धा तशीच घडते. कारण या भक्तांमध्ये आणि त्या देवामध्ये काही फरक राहत नाही. धन्य पुण्यरूप पैसा दादा संसार देव आणि भक्त तुझा नाही विचार आणि देहावरती अशा पद्धतीनं उदास असल्यामुळं देव आणि भक्त तुझा नाही विचार या अवस्थेला जे जाऊन पोहोचतात, ज्ञानोबराय सांगतात ते वर्तन परिचय देही ना माझ्या ठाई म्हणून मी त्यांच्या हृदयी समग्र असे. अजून एक कबीर महाराजांचा असा दृष्टांत आहे. कबीर महाराजांनी योगी असणारे गोरक्षनाथ या दोघांची गाठ पडली. या दोघांची गाठ पडल्यावर दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. आता त्या मोठ्या लोकांची चर्चा, तिथं काही सामान्य गोष्टींची चर्चा होणार नाही. मग त्यांच्या चर्चा सुरू झाल्या. गोरक्षनाथाने कबीर महाराजांना प्रश्न केला, महाराज तुम्ही भक्त आहे आणि मी असणारे योगी, आपल्या दोघात श्रेष्ठ कोण? तुम्ही भक्त आणि योगी.
कबीर महाराज म्हणजे काय वादात पडायची गरज नाही. योग साधायचं कठीण आहे. एरविया योग वेदांत असे नाकडे योगी अशी नाडळी. असं जरी असलं तरी योग साधना अवघड आहे. त्यामुळे तुम्हीच श्रेष्ठ, माझी काय हरकत नाही. गोरक्षनाथ म्हणजे असं नाही, प्रमाणासहित बोलाय. आपण परीक्षा घेऊ. परीक्षा अशी ठरली, दोघांनी पण समुद्राच्या काठावर जायचं, दोघांनी पण पाण्यामध्ये गुप्त व्हायचं. जो कोणी ज्या कोणाला पाण्यामध्ये शोधून काढत तो श्रेष्ठ. ठरल्याप्रमाणे दोघंही समुद्राच्या काठी गेले. समुद्राच्या काठी गेल्यावर पहिली वेळ आली गोरक्षनाथांची. गोरक्षनाथ समुद्रामध्ये गेले आणि आपल्या योग सामर्थ्यावर माशाचं रूप घेतलं आणि पाण्यामध्ये झाले. आता कबीर महाराजांना शोधायला काय उशीर लागला नाही, कारण सवे देवतया आडणे काही उभा म्हणू नाही भय चिंता. देव उभा मागे पुढे उभे पोहे संकट. कबीर महाराज समुद्राच्या ठिकाणी गेलेले. मत्स्य रूपाने असलेले गोरक्षनाथांना ओळखलं आणि किनाऱ्यावर आणलं. गोरक्षनाथ आपल्या मूळ रूपात आले आणि गोरक्षनाथांनी सांगितलं आता काय हरकत नाही, आता तुमचा नंबर. कबीर महाराज समुद्राच्या ठिकाणी गेलेले आणि गोरक्षनाथ त्यांना शोधायचा प्रयत्न करतात. पण गोरक्षनाथांना काही कबीर महाराज सापडत नाही. सगळा समुद्र पालथा घातला तरी कबीर महाराज काही सापडले नाही. गोरक्षनाथ पुन्हा काठावर येतात आणि सांगतात, कबीर महाराज मी काही तुम्हाला शोधू शकत नाही, त्यामुळे आता तुम्हीच किनाऱ्यावर या, तुम्हीच श्रेष्ठ, माझी काय हरकत नाही. असं म्हटल्याबरोबर कबीर महाराज किनाऱ्यावर आले. गोरक्षनाथांनी प्रश्न केला, तुम्ही मला शोधायला जास्त वेळ लावला नाही, पण मला कसं काय तुम्ही सापडला नाही. कबीर महाराजांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं, या समुद्रामध्ये तुम्ही काहीतरी वेगळं रूप धारण केलं, म्हणजे तुमच्या ठिकाणी थोडा मीपणा होता, म्हणून त्या मीपणामुळे तुम्हाला मत्स्य रूप धारण करावं लागलं. म्हणजे तुम्ही त्या समुद्रामध्ये मिसळला नाही. पण मी मात्र तसं केलं नाही, मी त्या समुद्रातच मिसळलो. समुद्रामध्ये जास्त काय आहे तर पाणी आहे, पाण्यामध्ये पाणी कोण राहिलं, त्यामुळे तुम्हाला काय मला लवकर शोधता आलं नाही. त्याच न्यायाला महाराज म्हणतात, या भक्तांना तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन विठ्ठल निधान सापडले. त्यामुळं वेगळे काय अवस्था त्या ठिकाणी राहत नाही. यांचं भजनच तसं असतं. म्हणून माझी या भजनात उचित तोची अर्जुना गगन जैसे आलिंगना गगनाची या. ही भक्ती करत असताना तो वेगळा आणि मी वेगळा हा भाव त्या ठिकाणी राहत नाही. त्यांच्या पुण्यरूप काही कारण ती अवस्था या भक्तीतून निर्माण होते. अशी असणारी या भक्तांची भक्ती कशी असेल तर देहावरती उदास होऊ नये. देहावरती उदास म्हणजे देहाला यायचं नाही अशातला काही भाग नाही. देहावरती जरी आलो तरी या देहाला आपलं न मानता, या देहावरती ममत्व न ठेवता फक्त एकाच ठिकाणी या ठिकाणी प्रेम माया अर्पण करायची. म्हणून तर त्यांना भक्त म्हणायचं. वैष्णव तो जय
माया अवघी माया अवघ प्रेम या ठिकाणी एकाच ठिकाणी माया याशिवाय नाही अनेक प्रमाण तन धन तृणज अशी ज्यांची अवस्था या वृत्तीमुळे निर्माण होते महाराज म्हणतात भक्ताई तेजा त्यांच्या ठिकाणी आशा नाही तुका म्हणे विष्णुदासा नाही आशा दुसरी आशा नाही मग पहिली आशा कोणती असेल तर एक तुका म्हणे अवघी आवरीने वासना परी हे अनावर आवडता आवडी अवसानते घडी पुरवली देत नाही ही एकच आशा कोणती आशा तो मद व्हावा आता दृष्टी पुढे आईचा चितू आहे जो मी तुझ आहे पांढरंगा करल्ला चावले बलडा हे जीवेल तुझी एकच आशा असणारी या विष्णुदासाला आहे त्यामुळे दुसरी आशा गेले आशा पाश कारण ती आशा उत्पन्न व्हायसाठी या ठिकाणी वेगळा विषयच काय राहिलेला नाही विषय तो त्यांचा नावडे माता पिता अशी त्यांची अवस्था आहे महाराज गेले आशा पाश निवारणे विषय तो त्यांचा ऐसे जाना जे जीवरात भक्त ऐसे जाना जे
भक्त ऐसे जानाचे तुझा गेले आशा पाश वाढून विषय तो त्यांचा झाला नाराज माता भक्तांची अवस्था वर्णन करताना म्हणतात की त्यांचा विषयच नारायण झालेला आहे. विषय तो त्यांचा झाला नावडे जनधन तर कोणत्याही ठिकाणी त्यांची आवड नाही. म्हणून देवाची आवड सुद्धा एकाच ठिकाणी. देवाची आवड आहे भक्त समागम. या भक्तांचा समागम, या भक्तांचा सहवास देवाला आवडतो. देवाचा तो भक्त देवासीच गोड आणि काशी चाड नाही त्याची. कारण त्या भक्ताला नाही आणि काशी चाड नाही आणि देवाला सुद्धा इतर कोणत्या विषयाची चाड नाही. आणि महाराज म्हणतात जे भक्त आहेत त्यांना इतर ठिकाणी चाड नसलीच पाहिजे. चाड फक्त एका ठिकाणी पाहिजे. दया परमार्थ
आणि हा एकच विषय भगवान परमात्मा झाल्यामुळे तर पोरग असताना आपलं पोरग पायाखाली आलं कळलं नाही पण ते पाठ राखण करणारा तो खंबीर आहे मागे पुढे उभा का पाठ विषय तो त्या नावडे जनधन या ठिकाणी जलधर माता पिता या कोणत्याही गोष्टीमध्ये आवड राहिलेली आवड फक्त एकाच ठिकाणी कारण या गोष्टीमध्ये आवडता ठेवायची नाही येणे घडे नारायण अंतराय कोत माय बाप वळच्या वेळी महाराष्ट्र म्हणजे नावडे जलधर माता पिता आवडत नाही म्हणल्यावर मग घरच्या माता पित्याला हाकलून देवताना असं काही करू नका. माता पितांच्या ठिकाणी आवड नाही कोणत्या माता पित्यांच्या ठिकाणी जेणे घडे नारायणी अंतराय होत माय बाप वर्जावे मायबाप वर्जावे कोणते जे मायबाप आपल्या पोराला सांगतात मला शाळेत चाललाय अर्थात माल घालू नको अर्थात पकडू नको यामध्ये काही नाही तो आता शाळा शिकली कॉलेज चालला कॉलेजला गेल्यावर चांगल्या प्रकारची डिग्री त्याच्या अजून मास्टर डिग्री चांगल्या होते की नोकरी लागली चांगली तुला आम्ही एक मुलगी बघू तुझं लग्न करू पुणे मुंबई बेंगलोर मोठ्या सिटीमध्ये सेटल हो आणि या सगळ्या गोष्टींना वेळ तुम्ही ते तुला ज्यावेळी टेन्शन चालू होईल तुझ्या हातामध्ये ज्यावेळी काठी तोंडामध्ये 32 दाताऐवजी 10-12 दात शिल्लक असतील त्यावेळेस गुडघ्याच्या वाट्या आलेल्या असतील त्यावेळी तू ह्या गोष्टीला प्राधान्य दे. आत्ताच तुका या भानगडीत पडू नको. असे मायबाप आहे की मायबाप होय मायबाप वर्जावे ते असे मायबाप वर्ष करा
मग हे मायबाप जर वर्ग करावे तर मायबाप आहेत कोण? विठ्ठल बाप माय विठ्ठल भगिनी आहे. विठ्ठले विणता नाही कोका तुका म्हणी आता नाही तुझे. अर्जुन महाराज भगवंताला अभिप्राय आपला येता पिता आमची इष्ट देवता तूच सदा रक्षिता आपली आमची. कारण काय असणारा तो एकच आहे देवा तो आमचा कृपा भक्त प्रतिपा दिनवत्स माय तो माऊली स्नेहा फार सकळ चालविसी पुढे लागली सकळ चिंता वागले राजे वागले जाता पुढची निरविसी संता नये विसर्पिता धीर तू आम्हा भय चिंता नाही धाक जन्म मरण काही एक झाला इह लोकी पडलो आले सकळी वैकुंठ. एकच विषय झाल्यामुळे आणि एक विषय झाल्यामुळे निर्वाण गोविंद मागे पुढे गाडीच साकडे तू कोणतं साकडं पकडूच देणार नाही. कारण त्याला कोणतं साकडं आहे असं काही सांगायचीच गरज नाही. न सांगता तुम्हा पडो येते अंतर विश्वे विश्वाभर परिहारची नरके. त्याला काय वेगळं सांगायची बोलायची काही गरज नाही. कारण तो असतानाच घडी मोठी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. कोणत्या गोष्टीचा परिहार त्याला द्यावा लागतो याची काही गरज नाही. त्याला न सांगता सगळ्या गोष्टीचा अंतर कळून येत. म्हणून तर महाभारताचं युद्ध झाल्यावर अर्जुन महाराजांना इच्छा झाली की कुठंतरी एकांतामध्ये जावं. देवानं अर्जुनाची रथी होय हा पारशी या न्यायानं देवानं त्या वनामध्ये नेलेला आहे. देवाने त्या ठिकाणी जर बाजूला नेला आणि फक्त अर्जुनाच्या मनामध्ये इच्छा आली की या ठिकाणी रम्य असं वातावरण आहे, शांत आहे, फक्त या ठिकाणी द्रौपदी माझी तिथं पाहिजे होती. त्याचबरोबर तिथं द्रौपदी हजर का इच्छितेला कैसा नाते त्यांच्या धरले वंदितील पदे सुकुमार. या भक्तांची भक्तिप्रिय असल्यामुळं या भक्तांनी जशी आज्ञा करावी तसं या देवानं वागावं. कैसा केला कैसा होय धावे होय धरुणी होय भक्ती केला तैसा पुरवी धरा पुरवी धरा
कसाही नाही बाया भरले पूर्वी धनाविषयी का म्हणे आम्ही त्याची इच्छा करू त्याचे कल्प करू या भक्तांच्या मनातली इच्छा न सांगता प्रगट न करता त्यानं पूर्ण करावी. का पूर्ण करावी तर या भक्ती पाठीमागे असणारा काही भाव तो भाव महत्वाचा आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये नारद महाराज म्हणतात यथा व्रज गोपिकांना याप्रमाणे की ज्या गोपिकांचा भाव असणारा देवावरती होता. कसा होता भाव? गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हसती मथुरेच्या ठिकाणी काही गोरस असणार गोर जे काही विक्रीसाठी आणायचं त्यावेळी सुद्धा ते दूध घ्या दही घ्या असं काय म्हणायचं नाही. त्यांनी काय म्हणावं तर गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हसती मथुरेच्या ठिकाणी. प्रत्येक गवळणीने म्हणावं की आमचा गोविंद घ्या आमचा दामोदर घ्या. त्याप्रमाणे एक असलं गिरायक आलं आम्हाला पावशेर गोविंद द्या त्याप्रमाणे त्या गिरायकाची इच्छा पूर्ण करायसाठी सुद्धा पुढ्या मा झाली कानोबा झाला घाली उचंबळले गोरस सांडे. अशा प्रत्येक ज्या ज्या काही इच्छा कराव्या त्या त्या इच्छा भगवंताने पूर्ण कराव्या. अशा प्रकारे निर्माणे गोविंद काहीच जाकडे की निर्वाण गोविंद असे मागे पुढे तो मागो उभारतो. वेळ आली तर पुढे सुद्धा उभारतो. त्यावेळी द्रौपदी वस्त्र हरण झालं त्यावेळी तो कुठं उभारला तर मागो उभारून द्रौपदींना त्या ठिकाणी पुरवठा केला. कारण केला मोठे गोष्टाला ते द्वारकेच्या राजा वेळका संघया जावी याला दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले हे ब्रीद त्यानं माधव बनवून सांभाळलं. आणि पुढं सगळ्यात मोठं उदाहरण आहे अर्जुनाची रची होय हा आणखी भक्ती बक्षी कोही भक्ती पाहिजे. कारण त्यांच्या भक्तीचा असणारा भाव भावामध्ये असणारा फरक. दुर्योधन महाराज सुद्धा देवाला युद्धामध्ये सहाय्य घेण्यासाठी विचारायला गेलते आणि अर्जुन महाराज सुद्धा देवाला सहाय्य मागण्यासाठी गेलते. फक्त दुर्योधन बसले कुठं देवाच्या उशाला आणि अर्जुन महाराज कुठं बसले तर देवाच्या पायथ्याला. झोपलेला माणूस आधी त्याला पायथ्याकडचा माणूस दिसेल का उशाचा माणूस दिसेल? जो माणूस झोपलाय त्याला पायथ्याकडचा आधी माणूस दिसणार. मग ती दुर्योधनाने विचारलं देवाला दुर्योधनाने विचारलं की पाहिजे का माझी 18 अक्षरांची सेना पाहिजे. दुर्योधनाने विचार केला देवाला घेऊन काय करायचं आपल्याला सेनाच बरी. जे मनात होतं अर्जुनाच्या तेच या ठिकाणी इच्छा पूर्ण झाली. याप्रमाणे निर्वाणी गोविंदा हे मागे पुढे काहीच साकडे. महाराज म्हणतात एक काय असेल तर सत्य हा म्हणे सत्य कर्म व्हावे काय कारण या त्रैलोक्यात सत्य जर काय असेल तर त्रिवार सांगितलंय सत्य तू सत्य तू सत्य तू कागा हा जगदा का ब्रह्म सत्य जगत मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा सत्य सात खरे नाम बरे सत्य ज्ञानानंत गगनाचे कावर्ण नाही रूप वर्ण गुण जेथे. कारण जे शाश्वत राहत तेच या ठिकाणी सत्य मानलं जातं. आणि या ठिकाणी शाश्वत जर काय असेल तर एक तो भगवान परमात्मा आहे. आणि त्याला तो कसा आहे अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मनामध्ये गोविंदाचे. म्हणून महाराज हेच सत्य या ठिकाणी सांगतात की एकच करा आपुला तो एक देव करून घ्यावा देणे येरची माहिती दुःखाची जनिती नाही आदिती अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मनामध्ये गोविंदाचे असा असणारा परमात्मा
त्या ठिकाणी आपला असा करून घ्यावा आणि ज्याने आपला असा करून घेतला अशा भक्तांची अवस्था वर्णन करताना महाराज म्हणतात ऐसे जाना जे देही उदार गेले आशा पाश विषय तो त्याचा आवडे जगधर्म तुका म्हणे सत्य तुका म्हणे सत्य कर्मा भावे काय कर्मा भावे काय कर्मा भावे काय तुका म्हणे सत्य Thank you.
पंढरीचा वारकरी संत संगे सर्व काळ पंढरीचा वारकरी चंद्रभागे स्नान पंढरीचा वारकरी धन रकुमार अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझ्या कल्पनेची वादान हो कोणे काळजी मंडळी संस्काराचा वाराणला राजसा माझ्या विश्वासा भाविकासी नामाने दया सारे कल्याण एक फिजप्रती आहे पांडुरंगा या सत्तास निर्विहीत मदती आणि तुझे काही त्यामुळे आता उदाहरण तुझे मदती ओ माय बाप